दोन मिनिट क्या नांदेडमध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाज येत आहे। मराठा समाजांनी आलेल्या प्रत्येक माणसाला आल्यानंतर पाणी देखील कमी पडलं नाही पाहिजे यासाठी देखील एक अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। हा उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून हे आपण चालू केलेलं आहे। त्यासोबत आपल्याकडे तरोडा बुद्रुक या गावाच्या वतीनं हा आयोजन करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही स्वयंसेवक आहेत, मराठा सेवक आहेत। सर आपलं काय म्हणणं, कसं नियोजन? एकदम चांगलं नियोजन आहे। समर्थनात आम्ही आरक्षणाच्या पूर्ण गावकरी मंडळीतर्फे इथं खिचडीचे आणि पाणी वाटप ठेवलेलं आहे। सेवाधारी आणि आलेल्या लोकांचं स्वागत करतो, जरांगे पाटलाला संपूर्ण समर्थन देतो। अशा तऱ्हेने आम्ही इथं भरपूर खिचडी आणि याचा सेवेचा लाभ घ्यावा लोकांनी अशी विनंती करतो। बरं सर, मराठा समाज गेली 40 वर्षापासून आरक्षण मागते। मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले, शांततेत निघाले, आजही शांतता रॅलीच आहे। आरक्षण देण्याच्या मानसिकतेत आहे का सरकार, काय सांगू? असं वाटत आहे, सध्या हालचाली चालू आहेत। आम्ही अपेक्षा करतो सरकारकडून, नाही तर आंदोलन चालूच राहणार आहे। आम्ही जरांगे पाटलासोबत साहेबासोबतच आहेत आणि सरकारला आरक्षण द्यावंच लागेल ही आमच्या आग्रहाची विनंती आहे। आमच्या हक्काचं आरक्षण आहे, हा आमच्या हक्काचं आरक्षण आहे। एक मराठा सरांचं म्हणणं आहे की आरक्षण हे हक्काचं आहे। तुमच्या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? आम्हाला त्यांच्याविषयी काही म्हणणं नाही मांडायचं, आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। आम्हाला त्या लोकांचं काही म्हणणं, काही लोकांचं असं म्हणणं आहे की जो हक्के आहे तो हक्या देवेंद्र फडणवीस जवळच आहे आणि त्यांनी त्यांना डोचले सोडलेला आहे असं म्हणणं आहे। यावर आपली काय प्रतिक्रिया? देवेंद्र फडणवीस आम्ही इलेक्शन मध्ये बघलेलं आहे मागेल्या आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा बघू आम्ही। आम्हाला जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला पूर्ण जागा पाडू, एक मताने पाडू। जे लोक आरक्षण विरोध करतात त्यांना त्यांच्यावर काही बोलायचं नाही, परंतु आरक्षण दिलं पाहिजे। जर नाही दिलं तर मात्र त्यांना देखील लोकसभेसारखं पाडू असं देखील तरोडा बुद्रुकच्या अन्नदात्याकडून म्हणणं आहे। सर काय झालं, कसं वाटलं? एक नंबर, सर्व नांदेडकर आलेले सर्वांची अभिनंदन भाऊ। नांदेडमध्ये आलेल्या सर्व जवळपास 40 वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे। आज तुमची पिढी आरक्षणाचा असा लाभ मिळाला नाही, येणाऱ्या पिढीला काय वाटतं आरक्षण मिळेल असं? आरक्षण मिळालंच पाहिजे, सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळालंच पाहिजे, कोणीही विरोध करू नये। आता आरक्षण मिळणार आणि मिळालंच पाहिजे असं देखील म्हणतात। त्यासोबतच काय म्हणू, एक मराठा लाख मराठा 100% आमच्या हक्काचं आहे। काय मिळू आम्हाला मिळालंच पाहिजे। आज गोरगरीब जनता सगळे परेशान आहेत, मुलं आज अभ्यास करून बी त्यांचा नंबर लागत नाहीये। आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आरक्षणची आज 100% गरज आहे। आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आरक्षण मिळालंच पाहिजे आणि घेणार असते की म्हणणं आहे।